दिसंबर के अंत तक एयरपोर्ट का काम पूरा हो जाएगा और जब विमान यहां से उड़ान भरेगा तो लोक नेता DBR पाटिल के नाम के साथ है घोषणा होगी। खारघर में आयोजित एक भव्य सार्वजनिक अभियान बैठक में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आश्वासन दिया कि पाटिल अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर उनका स्वागत किया जाएगा। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, MNS, RPI, रासप, PRP और गठबंधन उम्मीदवार सांसद श्रीरंग बारने के प्रचार के लिए रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूल के मैदान में एक भव्य सार्वजनिक अभियान बैठक की। वह उस समय बात कर रहे थे। इस मौके पर मंच पर पूर्व सांसद लोक नेता रामशेठ ठाकुर, माओवादी के प्रत्याशी सांसद श्रीरंग बारने मौजूद थे। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आगे कहा कि 1990 में सबसे पहले एयरपोर्ट बनाने का सपना देखा था, लेकिन हकीकत में एयरपोर्ट को साकार करने का काम मोदी जी ने किया। महिलांचा विचार करणारा कोणी जर नेता या देशात असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत। आज मोदीजींनी अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाईला स्टँडअप मधनं देशभरामध्ये उद्योजक तयार केले। आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणली। पहिल्यांदा देशामध्ये 12 बलुतेदारांचा विचार करणारा कोणी प्रधानमंत्री असेल तर ते मोदीजी आहेत। मोदीजींनी गाव बनायचं काम करणारे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता 14,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज त्यांना आर्थिक पुरवठा असेल, आधुनिकीकरण असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो व्यवसाय देण्याचा विषय असेल किंवा जो व्यवसाय लोकल आहे त्याला ग्लोबल करायचं असेल, अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आली आणि या ठिकाणी विश्वकर्मा योजनेतून 12 बलुतेदारांचा देखील फायदा मोदीजींनी केला। इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही। बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी करता जागा आहे। उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागा आहे आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळे करता जागा आहे। तुमच्या करता जागा नाही आहे। पण ज्या क्षणी तुम्ही श्रीरंगप्पा बारणे यांच्या धनुष्य बाणाचं बटन दाबाल त्या क्षणी मावळ मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मावळ मतदारसंघ हा बेकारीला पुढे जाईल। आज आपण पाहतोय आपण गेले 10 वर्ष अप्पांना या ठिकाणी निवडून दिलं आणि सातत्याने आपल्या सुखदुःखामध्ये श्रीरंगप्पा बारणे आपल्या सोबत राहिले आहेत। आणि बंधू भगिनींनो, आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे हा देश बदलला, आज जगातले अर्थशास्त्री या ठिकाणी आश्चर्य करतायत हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे। 10 वर्षांमध्ये देशामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींनी गरिबीच्या बाहेर काढले। जग म्हणतात कसं शक्य झालं? जगातले अर्थशास्त्री येत आहेत, ते मोदी मॉडेल तपासतायत आणि हे करण्याकरता मोदीजींनी 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर दिलं। 50 कोटी लोक ज्यांच्याकडे चूल होती त्यांच्याकडे गॅस दिला। 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं। 60 कोटी लोक 70 वर्षानंतर देखील आमच्या आया बहिणी घागर घेऊन नळावर जायच्या, नदीवर जायच्या, विहिरीवर जायच्या। 60-70 वर्षानंतर या 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं। आपल्याला मला सांगितलं पाहिजे, आमच्या तरुणाईला मुद्रा सारखी योजना मोदीजींनी दिली। मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। एक काळ होता आपले तरुणाई बँकेत जायची तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन जुमला आहे का,
किंवा कोणी सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आणा तर तुम्हाला कर्ज मिळेल. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि देशामध्ये 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज हे बिना गॅरंटीचं आणि बिना तारण मिळालं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित आहेत. याच्यामध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना हे कर्ज मिळालेलं आहे, त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या. एवढंच नाही, 80 लाख बचत गट तयार केली, त्याला 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून 10 कोटी महिलांना काम हे मोदीजींनी दिलं. त्यातल्या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे. आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्या जवळ आहेत. पहिला पर्याय, अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी. आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे, पिरिपा आहे, रासपा आहे, जनसुराज्य आहे, अशी वेगवेगळ्या पक्षांची मिळून मोदीजींच्या नेतृत्वातली आपली युती एकीकडे आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्षांची खिचडी. आता सवाल आपल्या समोर आहे, 2 आघाड्या तयार झाल्या आहेत, 2 गृह तयार झाले आहेत, 2 नेते आपल्या समोर आहे. कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये या ठिकाणी आपला देश द्यायचा आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे? ही विकासाची गाडी आहे, विकासाची मेट्रो आहे. याचं इंजिन नरेंद्र मोदीजी आहे आणि बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष मोदीच्या रूपानं या इंजिन सोबत धावतायत. आणि आपल्या या गाडीमध्ये दीन गरीब, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे. सगळ्यांना गाडीत बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी विकासाकडे घेऊन जातात. अशा प्रकारची आपली गाडी आहे. दुसरीकडे अवस्था काय? दुसरीकडे बोगी नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. आणि मनसेचं इंजिन नाही, ते आपल्याकडे आहे. दुसरीकडे फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. त्या ठिकाणी सगळे इंजिनच आहे. पण यांची इंजिन कशी आहे? एक इंजिन मुंबईकडे ओढतो, दुसरा बारामतीकडे ओढतो, तिसरा अजून पूर्वेकडे ओढतो, दुसरा दक्षिणेकडे ओढतो. यांचं इंजिन चालतही नाही, बोलतही नाही, हलतही नाही, बोलतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. आणि मला तुम्हाला सवाल आहे, तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठली शंका उरलेली नाही की यावेळेस कारणे साहेबांकरता पिंपरी चिंचवडचा रेकॉर्ड पनवेल तोडणार. आमच्या प्रशांत दादांनी ठरवलंच आहे, सर्वात जास्त लीड प्रशांत दादा या मतदारसंघात. मनसे या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून एनडीए घटक पक्षाचा उमेदवार या नात्यानं या मतदारसंघातील लोकसभेला सामोरं जात असताना गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्यावरती तुम्ही जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून
या परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष या परिसरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सातत्यानं तुमच्याबरोबर राहिलो. राज्यामध्ये स्थित्यंतर झालं. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष करत होतो. ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो वसा आणि वारसा सातत्यानं चालू ठेवला. राज्यामध्ये परिवर्तन होत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार राज्यामध्ये आलं आणि महायुतीच्या माध्यमातून 2014-2019ला तो या परिसरातील जनतेने कोण गेला होता आणि गेली 25 वर्षाची महायुतीची त्या राज्याने मान्य केली होती आणि त्या खऱ्या अर्थानं ती साकारण्याचं काम 2024 मध्ये देखील झालेलं आहे. या परिसरामध्ये काम करत असताना JNPTला जाण्याच्या मार्गावरती सातत्यानं कंटेनर जामची समस्या आपल्याला उद्भवत होती आणि त्या मार्गिकेवरती देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय गडकरींच्या माध्यमातून आपण आता 8 लेनचा रस्ता त्या भागामध्ये केलेला आहे. नव्यानं मार्ग चौकपासून JNPTला जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास 4,600 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला देखील बारणे यांच्या प्रचारासाठी आज मंचावरती उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. मंचावरील आपले उमेदवार श्रीरंगप्पा बारणे, मंचावरील सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, रासप, RPI, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मंचावरील सर्व मान्यवर नेते, समोर उपस्थित असणारे आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या पनवेल विधानसभा मतदारसंघातून आज उपस्थित असणारे सर्व पनवेलकर, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करत असताना निश्चितपणानं आपल्या सर्वांचा या निवडणुकीमधला जोश आणि या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत असताना कार्यकर्त्यांना आलेला अनुभव याच्या आधारे अप्पा बारणे साहेब यांना आपण सर्वजण प्रचंड मताधिक्य देणार याची ग्वाही या निमित्तानं पुन्हा एकदा फडणवीस साहेबांना या ठिकाणी देतो. या देशाचे पंतप्रधान म्हणून